नमस्कार मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी एक सुंदर निबंध। महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले हे भारतीय समाजातील विषमता दूर करण्यासाठी आयुष्यभर लढणारे एक महान समाजसुधारक होते। त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कडगुण येथे झाला। लहानपणीच आईचे निधन झाल्याने त्यांचे संगोपन वडील गोविंदराव आणि सावत्र आईने केले। घरची आर्थिक परिस्थिती साधी असली तरी शिक्षणाची आवड आणि बुद्धिमत्तेमुळे ज्योतिबांनी आपल्या अभ्यासात विशेष प्रावीण्य मिळवले। त्यांनी बालवयातच समाजातील अन्याय, रूढी, परंपरा आणि जातीभेद यांचा गंभीर अभ्यास केला व पुढे त्याच अन्यायावर प्रहार करण्याचा निश्चय केला। फुले यांनी समाजातील स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र, दलित व अस्पृश्य म्हणून हिणवल्या जाणाऱ्या घटकांच्या उन्नतीसाठी कठोर परिश्रम घेतले। त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेणे पाप समजले जात होते, पण फुले दाम्पत्याने या विचारांना आव्हान देत 1848 साली पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली। या शाळेची मुख्य शिक्षिका म्हणजेच त्यांच्या विचारसरणीची आधारस्तंभ सावित्रीबाई फुले। त्यांना अनेक अडथळे, अपमान, विरोध आणि धमक्या सहन कराव्या लागल्या। लोक रस्ता अडवून त्यांच्यावर गोमूत्र, शेण, दगड फेकत, पण या सर्वांना न जुमानता सावित्रीबाईंनी शिक्षणाची मशाल पेटती ठेवली आणि ज्योतिबांनी तिच्यात नवी उमेद निर्माण केली। ज्योतिबा फुले यांनी समाजातील जाती व्यवस्थेचा कठोर शब्दात निषेध केला। त्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहून ब्राह्मणशाहीच्या अत्याचारांचे वर्णन केले। त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून धर्म, जात, पंथ यांच्या पलीकडे जाऊन सत्य, विवेक आणि मानवतेचा मार्ग दाखवला। सत्यशोधक समाजाद्वारे विधवा विवाह, आंतरजातीय विवाह, स्त्री शिक्षण आणि सामाजिक न्याय यांना प्रोत्साहन मिळाले। त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवरही सखोल विचार करून शेतकऱ्याचा असूड हे पुस्तक लिहिले। त्यांच्या लेखनातून शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टा, त्यांच्या शोषणाची कारणे आणि त्यावर उपाय यांचे अत्यंत प्रभावी वर्णन आढळते। काळाच्या पुढे विचार करणारे फुले हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे शिल्पकार होते। त्यांनी स्त्री पुरुष समानता, शिक्षणाचा हक्क, धर्मनिरपेक्षता, मानवता आणि स्वातंत्र्य या मूल्यांना समाजात स्थान मिळवून दिले। त्यांच्या कार्यामुळे दलित, वंचित, दुर्बल वर्गातील लोकांमध्ये स्वाभिमान जागृत झाला आणि त्यांना आत्मविश्वासाची नवी ज्योत मिळाली। महात्मा फुले यांनी अनाथ, विधवा, अत्याचारग्रस्त महिलांसाठी आश्रयस्थाने उभारणे सुद्धा सुरू केले। अखेर 28 नोव्हेंबर 1890 रोजी या महान समाजपुरुषांनी देह ठेवला, पण त्यांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत। भारतीय समाजात परिवर्तनाची गरज जाणवते तेव्हा महात्मा फुले यांच्या विचारधारेची आठवण हमखास येते। स्त्री शिक्षण, सामाजिक समानता आणि वैज्ञानिक विचारसरणी या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा परिणाम आजच्या प्रगत भारतात स्पष्टपणे दिसून येतो। महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते मानवतेचे खरे पुरस्कर्ते होते। त्यांचे कार्य, संघर्ष आणि विचार प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारे आहेत। त्यांच्या मार्गावर चालणे म्हणजेच खऱ्या अर्थाने समतामूलक, प्रगत आणि न्याय समाजाची निर्मिती करणे होय।